वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज विरचित ग्रंथराज ग्रामगीता अध्याय 22 अंत्यसंस्कार। श्री गुरुदेवाय नमः। विवाहादी संस्कार आवश्यक, परी खर्च न व्हावा अधिक, त्याचे स्वरूप जाणोनी तात्विक, आचरावे सर्वदा। ओटी फळे मौजी बंधन, जावळे उतरणे तीर्थी जाऊन, वास्तू बारसे वाढ दिवस जाण, अवडंबर नको तेथे। तैसेची मृत्यू संस्काराचे, स्तोम नसावे अंत्यविधीचे, जेणे मृतांच्या नावे सजीवांचे, दुःखी होय जीवन। मृत्यू संस्काराचा ऐका खुलासा, लोक मृत्यूसी म्हणती भलतिसा। मी म्हणतो मृत्यू जैसा, उत्तम नाही कोणीही। जैसी नदी सागरासी मिळे, सोडूनी भेदभाव कष्ट बळे, तिचे कार्यची होते सगळे, मिळण्यासाठी सागरी। वाहत राही आपुल्या रंगे, लोक शांत होती सहज संगे, तिच्या पाण्यासी घेऊनी निजांगे, तृप्त पावती जीवनी। परी तिजसी महत्व सागराचे, तैसेची आहे मानवाचे, मोहपाश तुटता आसक्तीचे, धाव घेई निजरूपी। परी कार्याची जी वासना राहते, तीच जीवासी साथ देते, तिचेची आविष्करण पुन्हा होते, ते पुढच्या जन्मी। शरीर मात्र नष्ट झाले, परी संस्कार वासने अंगी भरले, पुन्हा जन्म घेता प्रगटले, ऐसे होते। ज्याने याच जन्मी मोह मिटविले, उत्तम संस्कार प्राप्त केले, त्याचे पारणेची फिटले, जन्म मरणाचे। परी ऐसे क्वचितची होती, अढळ परधाम पावती, एरते प्राणी एती जाती, आसक्ती योगे। आसक्तीने इंद्रिये बांधला, मना येई तसा करू लागला, तो जन लोकांसी आवडला, स्वार्थ त्यांनाही म्हणून। जन्मला वाढला मोठा झाला, अवस्था अनेक त्या देहाला, षड ऋतूंनी फळा फुला आला, जीर्ण झाला वृक्ष जैसा, त्याची विकृती शिगेस लागली, शरीर गात्रे विस्कळून गेली, मग वाट पाहे आपुली मूळच्या घराची। त्यास मोहपाशे बांधू पाहती, औषधे वाटेल तैसी देती, वाचवा वाचवा कळवळोनी म्हणती, कामी येईल म्हणोनी। मरणोन्मुखासी जीवन द्यावे, पुनरपी उत्तम बनवावे, हे मानवाचे कर्तव्य ही बरवे, समजो आम्ही। परी प्रयत्न करोनी नाही जगला, शेवटी शरीर सोडोनी गेला, समजावा देवाच्या स्वरूपी मिळाला, प्राणी आपुला। मग ईश्वरास करावी प्रार्थना, त्यास शांती लाभो देव सदना, आमुच्या सुख दुःखाच्या भावना, न बाधोत तया। येथे रडण्याचे नाही काम, आपणासही तेच धाम, पहावे लागेल परम, झाल्या उपक्षम देहाचा। म्हणोनी मृत्यू नंतर रोदन, हे आहे अज्ञानाचे प्रदर्शन, कासया दावावे सर्व समजोन, उदास होऊनी मानसी, हे ज्याचे त्यासची प्राप्त होते, मग रडावे कासयासी लागते, काही करोनी तरी दाखवावे ते कीर्तीसाठी। आपण उरले ते कर्तव्य करावे, तेने त्याचे नाव भूषवावे, आपल्या कुळात गौरव पाऊनी जावे, तेने भूषण वडिलांसी। असो ऐसा प्राणी निवर्तला,
सर्व मिळोनी न्यावे त्याला, पाहो नहे जात परजात भला कोण होता. सन्मान द्यावा जाणारा प्रती, अभद्र ऐसी नको अर्थी. गंभीरपणे जावे सांगाती आत्मीयतेने, सर्वांनी प्रसंग नीट करावा. हातभार लावोनी द्यावा, आपुलाही संस्कार आठवावा. उत्तम होईल म्हणोनी मृत्यू ही सुमंगल समजावा. स्मशान यात्रेस सहयोग द्यावा, दिंडी घोषे मार्ग सुधारावा. जाणाराचा अभद्र विद्रूप किळसवाणी, न ठेवावी रीत कुणी. श्रद्धांजलीच्या भाषणी, भुषवावे प्रसंगी. स्मशानी असावी सुव्यवस्था, पाऊस काळासाठी ही तत्वता. संस्कार मंडप सर्वांकरिता, पवित्रता वातावरणी. मृत शरीराचे करोनी दहन, पवित्र करावे वातावरण. गावे लावून ठेवावे सामान, योग्य ठाई. मृत शरीरास पितांबर, घरी नसल्यास विका घर. दुःख भोगा जन्मभर, ऐसे कोणी न करावे. असेल तैसेची वागावे, जुनेही वस्त्र स्वच्छ करावे. खुशाल अंगी बांधोनी न्यावे, मृतांची या गरिबांनी. नवेची वस्त्र पाहिजे आणिले, ऐसे शास्त्राने जरी सांगितले. तरी आमच्या घरचे कैसे चाले, नाही ठाऊके शास्त्रासी. तुपा वाचोनी नको भोजन, हे शास्त्र वचन पाळतो कोण. मग मृतासीच तूप चोळाया जाण, शास्त्र वचन का सांगावे. मृत्यू झाला एकाचिया घरी, खावयास नाही एक दिवस ज्वारी. सुतक धरोनी कैसिया परी, बसावे तेने. एक दिवस खाली गेला, तरी उपवास पडती गरिबाला. त्याने 10 दिवस उपास भला, कैसा करावा सांगा तुम्ही. म्हणोनी प्रेत नेवोनी कार्य उरकले, घरी येवोनी स्नान केले. मृत्यूस्थळ पवित्र करोनी ठेविले, आटोपले मृत्यू संस्कार. मग त्याने खुशाल कामासी जावे, मोल मजुरी करीत रहावे. उत्तम विचारांचे करावे, मनन ध्यान एकांती. सुतक धरण्याची प्रथा लाविली, ही तर शोकवृत्तीच दाविली. आड येतील ती काढून टाकिली, पाहिजेत ऐसी बंधने. याचा मूळ उद्देश ऐसा होता, मृतदेहाचा संसर्ग घडता. रोग जंतू चढती शुश्रूषा करिता, म्हणून दूर रहावे. परिबाप 100 कोसावरी मेला, मुलगा सुतक पाडी मुंबईला. हा विपर्यास पाहिजे दूर केला, मूळ चित्ती धरोनी. गोमूत्र शिंपडणे निंब खाणे, प्रेतासी अग्निसंस्कार देणे. सुतक अस्पर्शता पाळणे, आरोग्यासाठी सर्व हे. म्हणून शुद्ध जलाने स्नान करावे, शुद्ध कपडे परिधान करावे. असेल ते वस्त्र पात्र धुवावे, रोगी यांचे हे करणे आहे आवश्यक. यासीच बोलती सुतक, परी 10 दिवस करावा शोक. हे तो मना पटेना, शोक वार्ता सकळांसी कळावी. म्हणून एकदा पत्रे टाकावी, या परी सुधारणा करावी. समाजाची विचाराची दृढता व्हावी, म्हणून सतग्रंथांची कास धरावी. परी 6 मासवरी रडभूक करावी, पाहुण्या सवे कासया. विवेके सावरोनी भावना, करावी 13व्या दिवसी प्रार्थना. सर्व लोकांसह जाना, भजनानंद चाखावा. सांगावी स्मृती म्हणून कहाणी, असेल तरी दान देवोनी. सेवा करावी त्या निमित्तानी,
नसल्यास मनी खेद नको, मोकळेपणी नमन करावे, मी उत्तम वागेन संकल्पावे, सेवेचे कार्य चालवावे, गतात्म्याची प्रित्यर्थ, परी पहावी आपुली परिस्थिती, जित्यांची होऊ नये फजिती, कोणी दान दक्षिणेत दिवाळे काढती, ऐसे नको, कोणी रूढी बंधनात पडती, मृतांसाठी कर्ज काढती, त्यांचे नावाने पंक्ती उठविती, जात भाई जमवोनी, बुवा पंच अथवा ब्राह्मण, यासी धन देती भुर्दंड म्हणून, कोणी घेती गोड जेवण, कंबर मोडे गरिबांची, कोणी घरी धनाढ्य असती, परिपुत्रा अभावी नरकाची भीती, म्हणून मरते वेळी दत्तक घेती, होय फजिती राहिल्यांची, दत्तक करती उधळेपणा, किंवा पूर येई भांडणा, अपव्ययाची वाट लागे धना, तेने नरक चुके कैसा, जीव स्वकर्माची फळे भोगतो, त्यासी कोण कैसा तारितो, सत्कीर्तीनेच स्वर्ग मिळतो, पुत्र पौत्रे कदा नव्हे, स्वर्ग अथवा मुक्ती काही, सद्गती वेगळी अन्य नाही, मन प्रवृत्ती सत्याकडे जाई, हीच उद्धार गती जीवाची, यासाठी धन असल्या मालकीचे, करावे कार्य गाव सोयीचे, विहीर शाळा छात्रलयादी कोणचे, सत्कार्य भावे, अथवा बांधवावा एखादा मार्ग, जेने जनतेचे चुकती कष्ट भोग, आसक्ती सोडण्यानेच स्वर्ग लाभेल त्यासी, किंवा त्याचे जे नातलग, त्यांनी सत्कार्याचा आणावा योग, उत्तम कार्य करावा उपयोग, धनाचा त्याच्या, तया योगे जी होईल कीर्ती, तिलास सज्जन स्वर्ग म्हणती, लोक हृदय गुण वाखाणती, या विण स्वर्ग असेना, ज्याची पसरेल अपकीर्ती, त्यासी कैसी मिळेल मुक्ती, लोक मृत्यूवरीही वाखाणती, ऐसे व्हावे जीवन, याच साठी उत्तम शिकावे, उत्तम रहावे वागावे, सर्वास उत्तम करोनी सोडावे, कीर्तीसाठी, कीर्ती तोची स्वर्ग खरा, अपकीर्ती नरकाचा पसारा, याच जगी याचा व्यापसारा, पाहती प्राणी, एरवी स्वर्गस्थळी ही गेला, तरी कुकर्मे दुःखची देवेंद्राला, 99 यज्ञे करोनी झाला, सर्प नहुष अहंकारे, म्हणून कार्यातची स्वर्ग नरक, सकाम ग्रंथांचे फोल कौतुक, मिथ्या कल्पनात भुलले लोक, स्वार्थी यांच्या म्हणती कावळ्याने पिंड नेला, तरीच तो स्वर्गाला गेला, नाही तरी आत्मा अटकला, त्याचा कोठे, हे म्हणणे कसेसेची वाटते, पिंडाचे नाही महत्व येथे, महत्वाचे असे काय केले ते, जन्मा येऊनी मानवाच्या, मेल्यावरी 10 दिवस भ्रमतो, जीव पिंड देता स्वर्गी जातो, नाही तरी तो नरकी पडतो, ऐसे म्हणणे व्यर्थ असे, त्याने केले असेल उत्तम कर्म, तरीच पावेल उत्तम धाम, नाही तरी पुन्हा अधम, योनीत जाणे स्वाभाविक, प्राणी आपुल्याच कर्म स्वभावे, भोगी उत्तम अधम फळ बरवे, हे पिंड दानाने बदलोनी जावे, ऐसे नाही, ज्याने सुकृतची नाही केले, त्याचे कितीही पिंड उचलले, म्हणून काय उन्नत झाले जीवन त्याचे, भिक्षुका घरी दिली गाय, तिचे शेपूट धरोनी काय,
वैतरणी नदी तरोणी जाय गेलेला जीव, हा तो आहे कर्मठ सोहळा सगळ्या सोयऱ्यांचा विरंगुळा, पुत्र पोत्रांचा पूर्वाया लळा, दिला निर्वाळा समाधाना, टिकाण करणे मृत्यू ग्रंथांची, तीही असे साधना भावना तृप्तीची, परियातची सार्थकता जीवनाची, ऐसे आम्ही मानूना, मृत्यू पावे त्यांचे नाव रहावे, म्हणून समाज सेवेस काही द्यावे, त्याच्या सद्गुणांचे गोडवे गावे, आपणही तैसे व्हावया, खरा पिंड आपणची उचलावा, कर्तव्य करोनी जीव भुषवावा, त्यानेच पावेल कीर्ती जीवा उज्ज्वल साची, नाही तरी मेला की रडावे, जिवंतपणी लक्षण द्यावे, ऐसे ढोंग कासयासी करावे, समाजाने जिवंत असता रोटी ना दे, मेलियावरी वाजवी वाद्ये, कावळ्यासी पिंड इतरा दक्षिणा दे, म्हणून साधे काय त्याने, श्राद्धासाठी धन उधळावे, लोक लाजे स्तव मरावे, ऐसे कासया करावे मूर्खपणे, गेला जीवन राहे थांबून, वर्ष मासा अंती घ्यावया भोजन, आपले घेऊन पाप पुण्य, फळ भोगाया पुन्हा जन्मे, जीव पुन्हा जीवनी यावा, काही सत्संगतीस लागावा, मागील केलेला दोष चुकावा, म्हणून करावा सुसंकल्प, किंवा त्याचे गुण वैभव, श्रद्धेने आठवावे सर्व, हेची श्राद्ध असे अपूर्व, श्रद्धांजली रूप, त्याची कीर्ती रहावी लोकी, म्हणून करावी दान पुण्ये निकी, आपुल्याच गावी कौतुकी, स्मरण राहील म्हणून, जो कोणी ज्या रोगे मेला, तैसे होऊ नये इतराला, म्हणून गावी औषधालयाला, मदत द्यावी त्या निमित्ते, परी हे जनासी न कळे धर्मगुज, जाती तीर्थी करोणी कर्ज, त्याने फावते व्यापारा सहज, तीर्थी यांच्या काही सज्जन तीर्थाशी जाती, अस्थिराख भरोणी नेती, म्हणे गंगोदके नाहीशी होती, पापे त्यांची, काश्यास्तु मरणात मुक्ती, ऐसी लोकी वाढली भ्रांती, गंगा जळी किडे ही मरती, तरी ते काय मुक्त झाले, काशीवाशी भक्त कबीर, समाधीसी निवडती गाव मगहर, ज्यास लोक म्हणती नरकद्वार, तीच उद्धार भूमी झाली, जन्मभरी सूत वेणून, प्रगट देखिला जनी जनार्दन, या भक्त कबीराचे महिमान, गंगेतील पाषाण जाणती कैसे, जन्मभरी दोष कृत्ये केली, त्यावेळी नाही गंगेत ठरविली, आता हाडे टाकोनी झाली, सद्गती म्हणे जीवाची, हे सांगणारे आणि करणारे, यांना पोटा पाण्याचे भरले वारे, म्हणून मेल्यावरी करती सारे, जिवंतपणी न सांगती, अहो ज्यात मनची नसते, ते करोनीही वाया जाते, मग देह मन दोन्ही नाही जेथे, तेथे काय घडवावे, परी पंडे पुजारी सांगती गौरवे, तुमच्या वडिला स्वर्गी पाठवावे, तरी बोला दक्षिणा काय द्याल भावे, आम्हालागी, बिचारा भोळा भाळा शेतकरी, मजूर अथवा भाविक व्यवहारी, म्हणे कर्ज करोनी देतो पुरी, दक्षिणा तुम्हा, परी आमचे वाडवडील, स्वर्गाला कधी पाठवाल, म्हणून रडतो टेकवोनी भाल, पंड्या पुढे, ऐशा अंधश्रद्धेसी वाढवोनी, धूर्त घेती स्वार्थ साधुनी, हे महापाप असे जनी, निकष्टीकांचे, वास्तविक ऐसी वेळ आली,
त्यास पाहिजे संधी साधली, सांगावी पंड्या भिक्षुकांनी भली युक्ती त्यासी. तुझे पितर स्वर्गात जावे ऐसे घेतले तुझ्या जीवे, तरी त्यास संकल्प लागती करावे गंगे माझी. मी पितर स्वर्गी जाण्यासाठी संकल्प करीतो जीवे पोटी, दारू गांजा भांग आदी ओठी नाही लावणार जन्मभरी. नाही करणार दुर्व्यवहार, नाही फसविणार दीन पामर, देईन सर्वांशी सहकार सत्सेवेसाठी. ऐसे जरी पंड्यांनी करविले, तरी त्यांचेही उदर भरले आणि लोकांचेही कल्याण झाले ऐसे होय. परी पंड्याची व्यसनी दुराचारी, फुकट लुटाया खटपट करी, तरी तो कैसेने उद्धरी समाजासी. म्हणून आंधळा कर्मठपणा हा वाढवूच न द्यावा कोणा, गाव गंगा म्हणून जाणा तिलाच सर्व अर्पावे. गावचा तलाव अथवा नदी सुंदर पहावी विहीर आदी, स्नान करोणी साधावी शुद्धी, प्रभूला आठव द्यावा त्याचा. त्याचे निमित्ताने करावे सत्कार्य, कासया बघावे तीर्थ बाह्य. देव सर्वा ठाईच आहे सदा सर्व काळ, म्हणून हे साधन बदलावे गावीच सर्व काही करावे. जे जे करणे सद्भावे वळण द्यावे हे सर्वा. कोणी प्रेताची समाधी करीती, उगीच जागा गुंतवोनी धरती. ऐसे करिता सारीच क्षिती गुंतोनी जाईल त्या योगे. मेला त्याची एक समाधी, जन्मला त्याच्या घराची गर्दी. मग उरेल काय भूमी कधी जगण्यासाठी इतरांना. जिवंत मानवा नाही घर, कष्टाळूंना नाही वावर. तेथे समाधीचे अवडंबर, मृतासाठी कासयासी. म्हणून सरळची ऐसे करावे, मृतदेहाचे लोभी न व्हावे. पंचतत्वांशी त्यास मिळवावे, अग्निसंस्कार देऊनी. स्मरण म्हणून घरी वा गावी, योग्यशी तसबीर लावावी. वेळोवेळी आठवण करावी, सद्गुणी पुरुष म्हणून. कुणाचीही समाधी करोनी ठेवणे, ही तव आसक्तीचे लक्षणे. समाधी करोनी काय होणे जाणे, सांगा मज. समाधी करोनी दर्शन होते, तेची चित्र पाहूनी मनात येते. मनात येण्याचेची महत्व येथे सर्वात मुख्य. वाटल्यास उत्तम स्थान करावे, ज्यात लोक शिक्षण चालेल बरवे. स्मरणार्थ म्हणून अर्पोनी द्यावे गाव लोकांसी. ऐसी आहे सहज स्थिती, त्यासी कासया करावी विकृती. जेने समाज राहे सुस्थिती, तीच महती वाढवावी. मानव असो वा पशु पक्षी, न कराव्या त्यांच्या समाधी साक्षी. जिवंत समाज ठेवून लक्षी, करावे कार्य सुस्थितीचे. त्या दृष्टीनेची भिन्न संस्कार, भिन्न वेळांचे महत्व थोर. लक्षूनी करावे सर्वांनी सुंदर, साजे तैसे ग्रामराज्या. मृत्यू असो वा जन्मादी उत्सव, यांचा नुसता नको गौरव. गावाचे वाढवावे वैभव, बचत करोनी तुकड्या म्हणे. इति श्री ग्राम गीता ग्रंथ, गुरु शास्त्र स्वानुभव संमत. कथिला अंत्य संस्कार उचित, 22वा अध्याय संपूर्ण. सद्गुरुनाथ महाराज की जय. सर्वांना विनंती आहे, आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आमचे सर्व व्हिडिओ आपणापर्यंत सहज पोहोचतील. धन्यवाद. जय गुरु.